हा आयुष्याचा एक भाग झालेला आहे. कामाचा स्ट्रेस, नात्याचा स्ट्रेस, फ्युचरचा स्ट्रेस, सगळ्याच गोष्टींचा स्ट्रेस आहे. आपण सगळेच जण विचारतो, स्ट्रेस हा कसा कमी करायचा? पण खरं उत्तर वेगळं आहे. स्ट्रेस हा कमी करायचा नसतो. स्ट्रेस हँडल करायला शिकायचं असतं. बरोबर की नाही? तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, स्ट्रेस नेमका कसा काम करतो? इमोशनल रिसायलन्स म्हणजे काय? स्ट्रेस मास्टरी प्रॅक्टिकली कशी बिल्ड करायची? रोज वापरता येतात अशा सिंपल टेक्निक्स, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. खूप फायद्याच्या आहेत गोष्टी या. आणि स्ट्रेस हा आजकाल लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच येतो. त्यामुळं विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तितकाच आपल्या दैनंदिन आयुष्यामधला एक घटक पण आहे. सो त्याला कसं हँडल करायचं, काय, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा. स्ट्रेस म्हणजे नेमकं काय असतं? स्ट्रेस म्हणजे प्रॉब्लेम नाही, स्ट्रेस म्हणजे एक सिग्नल असतो. वाक्य नीट आहे का? स्ट्रेस हा प्रॉब्लेम नाहीये, तो एक सिग्नल आहे. ब्रेन सायन्सला सांगतो, स्ट्रेस आला की जो आपला जो ब्रेन आहे तो सायन्सला सांगतो की तो ऍक्टिव्ह होतो. तो ब्रेनला सांगतो धोका आहे. ओके, तो सांगतो ब्रेनला की धोका आहे. तेव्हा बॉडीमध्ये हार्ट रेट वाढतो, श्वास जलद होतो, विचार गोंधळतात. हे सगळं नॉर्मल असतं. प्रॉब्लेम स्ट्रेस नसतो, प्रॉब्लेम असतो आपलं रिॲक्शन. कारण काय होतं माहिती आहे का, स्ट्रेस कधी आल्यानंतर आहे की नाही, एक आपले जे म्हणतो ना आपण बीपी हाय होतो, लो होतो, कोणाला श्वास घेण्याला तकलीफ होते. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? तर स्ट्रेसमुळे होतात. बस स्ट्रेस हा प्रॉब्लेम नाहीये, तर ती आपली बॉडी त्याला जी रिॲक्शन देते ना, ती खरं प्रॉब्लेमॅटिक आहे. आता इमोशनल रिसायलन्स म्हणजे काय? आता हे काय आहे नेमकं? इमोशनल रिसायलन्स म्हणजे स्ट्रेस नसणं नाही. स्ट्रेस नसणं नाही. ओके. म्हणजे स्ट्रेस असूनही शांत राहणं, योग्य निर्णय घेणे आणि पुन्हा स्वतःला सावरणं. असतं बघा, काही काही लोकांना ना खूप स्ट्रेस असतो, पण ते दाखवून देत नाही. का? तर ते ॲक्च्युली ते स्ट्रेस हँडल करायला शिकलेले असतात. कारण काय होतं, बाबा एक ठीक आहे, आता असतो स्ट्रेस, प्रत्येकाला असतो, तो येतो. तर त्याला कसं हँडल करायला शिकायचं आहे आपल्याला. त्याला एक बॉडीतून एक रिॲक्शन देऊन त्याला वेगळ्या पद्धतीने नाही हे करायचं, आपल्याला त्याला हँडल करायला शिकायचं आहे. स्ट्रॉंग लोक स्ट्रेस फ्री नसतात, स्ट्रेस सायलेन्स असतात. ओके, ते तुटत नाहीत, ते अडॉप्ट करतात. स्ट्रेस कारण कसं असतं माहिती आहे का, स्ट्रेस हा प्रत्येकाला येतोच. नाही नाही म्हटलं तरी तो आजकाल सगळ्यांमध्ये स्ट्रेस हा एक कॉमन गोष्ट झालेली आहे. कशाचा पण येतो, अगदी म्हणजे बस जरी नाही भेटली ना, अरे ऑफिसला जायला आता खूप मला स्ट्रेस झाला. एक आता एकदम ते कॅज्युअल झालेलं आहे स्ट्रेस असणं म्हणजे. तर तो आपण हँडल कसा करायचा? बाबा ठीक आहे, सांगूयात सरांना, सर ठीक आहे, बस मला जरा थोडं लेट झालं, बस ही झाली, मी उद्या थोडं आज संध्याकाळी मी थोडा एक्स्ट्रा टायमिंग भरून देते, झालं ना. मार्ग आहेत, पण ते आपण शिकलं पाहिजेत की कसं आपण त्यातून म्हणजे बाहेर पडायचं आणि कसा मार्ग शोधायचा. आता स्ट्रेसमध्ये आपण चुकीचे निर्णय काय घेतो? आता काही काही लोकांना ही अशी खूप अशी सवयीच असते म्हणा, की स्ट्रेसमध्ये ते असे असे निर्णय घेऊन टाकतात ना, की भयंकर घेऊन टाकतात. म्हणजे त्यांचं त्यांना पण कळत नाही की ते काय करतायत ते. ओके. तर आपण असं नाही करायचं. चुकीचे निर्णय तर आपण बिलकुल घ्यायचे नाहीयेत. स्ट्रेस म्हणजे एक प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असतो, म्हणजे डिसिजन मेकिंग ब्रेन टेम्पररी ऑफलाईन होतो. जो आपला डिसिजन मेकिंग जो ब्रेन असतो ना, तो ऑफलाईनमध्ये जातो स्ट्रेस आल्यानंतर. मग काय होते, आपण ओव्हर थिंकिंग करतो, खूप सारी ओव्हर थिंकिंग करतो. आपल्याला राग येतो, नंतर आपण रिग्रेट फुल रिॲक्शन्स असतात आपले, चुकीचे वर्ड, चुकीचे डिसिजन. म्हणून स्ट्रेस मास्टरी म्हणजे त्या क्षणी ब्रेनला थोडा वेळ देणं, म्हणजेच पुश किंवा पॉवर. आता कसं आहे माहिती आहे का, आता उदाहरणार्थ मला एक त्रास आहे, मला पायाचा त्रास आहे. मी बाईकवर आता नाही कामाला जाऊ शकत, पण कामाला जाणं पण मला तेवढंच महत्त्वाचं आहे. 40-45 किलोमीटरचा प्रवास आहे डेलीचा. बाईक तर मला डॉक्टरांनी अवॉइड करायला सांगितलेली आहे. तर मी आता काय करणार अशा वेळेस? आपण काही लगेच फोर व्हीलर बुक करायला जाणार नाही, कारण ते बजेटचा विषय, फायनान्शियल विषय असतो तो. ओके. नंतर दुसरी गोष्ट अशी की आपण PMT वगैरे ह्या सगळ्या गोष्टी
जर आपण प्रेफर केल्या तर त्या कितपत योग्य आहेत अयोग्य आहेत, आपल्या बॉडीला त्या मानवतील नाही मानवतील, काय असते त्याचे. तिसरी गोष्ट, आपण तिकडं शिफ्ट व्हायचं का. म्हणजे एक कसं आहे, येतोच ना ट्रेस आलाच ना. आता मला पायाचा प्रॉब्लेम आहे, मला तर कामाला जायचंय आणि मला तर डॉक्टरांनी बाईक अवॉइड करायला सांगितले. अशा वेळेस मी काय करायला पाहिजे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, तर एक 60 सेकंदाची एक स्ट्रेस मास्टरी टेक्निक आहे, ही तुम्ही नक्की सगळ्यांनी करायची. जेव्हा स्ट्रेस जाणवेल त्यावेळेस काय करायचं, एक 10 सेकंद काही एकदम शांत राहायचंय, एकदम शांत, पुश केल्यासारखं एकदम शांत, कोणालाच काही बोलायचं नाही, कोणाला उत्तर द्यायचं नाही, काही नाही, रिॲक्ट काहीच व्हायचं नाही. मग काय करायचं, नंतर 20 सेकंद काय करायचं, आपल्याला डीप ब्रीदिंग घ्यायचं, अप डाऊन हे 20 सेकंद करायचं. नंतर काय करायचं, अजून एक डीप ब्रीदिंग घ्यायचं. आधी नॉर्मल ब्रीथ करायचं, नंतर डीप ब्रीदिंग घ्यायचं आणि नंतर काय करायचं, शेवटी 30 सेकंदामध्ये काय करायचं, आपण एक स्वतःलाच विचारायचं की हा स्ट्रेस माझ्या कंट्रोलमध्ये आहे का. होय असेल तर नेक्स्ट स्मॉल स्टेप. जर आतून आवाज आला की नाही, ॲक्सेप्ट करा आणि सोडून द्या. ओके, क्लिअरिटी इमोशनल रिसायलेन्स वाढवते. या ठिकाणी क्लिअरिटी इमोशन्स रिसायलेन्स वाढवते. आता इमोशनल रिसायलेन्स डेली कशी बिल्डअप करायची आपण. स्ट्रॉंग माइंड हा एका दिवसात तयार होत नाही, तो रोज घडवावा लागतो. जसं की अनुभव, व्यावहारिक ज्ञान हे शाळेत शिकवलं जात नाही, ते ज्यावेळेस आपण बाहेर पडतो त्यावेळेसच येतं. तसंच स्ट्रॉंग माइंड हा एका दिवसात शक्यच नाहीये. त्याला काय लागतं, त्याला रोज प्रॅक्टिस करावी लागते, आपल्याला रोज त्याला स्वतः घडवावं लागतं. त्यासाठी तर काय करायचं, रिॲक्शन आधी थोडं थांबायचं. कधी पण ट्रेस आला तर रिॲक्शन देण्याआधी थोडं थांबा, 1 मिनिट थांबा, 60 सेकंद थांबा, जरा डीप ब्रीदिंग करा, थोडंसं विचारा स्वतःच्या मनाला. दिवसातून 5 मिनिटं शांत बसणं. मी या ठिकाणी तुम्हाला योगा, प्राणायाम वगैरे हे करायला नक्की सांगेल मी, कारण ते खरंच खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. योगा, प्राणायाम वगैरे हे तुम्ही करू शकता. त्याने काय होतं, मन शांत होतं, हलकं होतं, प्रसन्न राहतो, फ्रेश राहतो आपण दिवसभर. रात्री एक प्रश्न लिहा की आज मी स्ट्रेसला कसं हँडल केलं. रोजचे रोज स्ट्रेस तर येतोच आपल्याला, कशाचा पण येतो, तो छोटा असो मोठा असो, वॉट एव्हर, काय का असेल, पण तो येतो आपल्याला. तर आज मला हा स्ट्रेस आला तर मी त्याला हँडल कोणत्या पद्धतीने केलं हे लिहून काढा ना. एक चांगली सवय लागेल तुम्हाला. आणि नंतर तशीच पुढं आयुष्यामध्ये जर काही सिच्युएशन आली तर तुम्ही ते पाठीमागचं वाचून ते तुम्ही कव्हर पण करू शकता की हो येस, मी ही गोष्ट केली होती तर ही मला त्यावेळेस वर्क झाली होती. ओके, तर काय स्ट्रेस मास्टरीचा खरा अर्थ काय आहे. स्ट्रेस मास्टरी म्हणजे काय, स्ट्रेस नाहीसा करणं नाही. स्ट्रेस मास्टरी म्हणजे काय आहे, स्ट्रेस येईल पण तो तुम्हाला कंट्रोल करणार नाही. तुमचं रिस्पॉन्स तुमच्या हातात आहे. स्ट्रेस तर येणारच, ती नैसर्गिक गोष्ट म्हणा. जसा पाऊस पडतो तसं ती एक नैसर्गिक गोष्ट आहे. स्ट्रेस येणार, आला ठीक आहे, पण तो तुम्ही हँडल करायला शिका. ठीक आहे, स्वतःला म्हणजे प्रश्न विचारा, मार्ग काढा, डीप ब्रीथिंग करा, असं तुम्ही गोष्ट करू शकता. स्ट्रेस आयुष्यात येणारच पण तो तुम्हाला तोडू शकत नाही. जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या ना, मी सांगितल्या त्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर स्ट्रेसनी तुम्ही कधी चुकीचा निर्णय पण घेणार नाही आणि कधी तुटणार पण नाही. जर तुम्ही इमोशनल रिसायलेन्स बिल्ड केली तर स्ट्रेस तुमचं टीचर बनेल, एनिमी नाही. खूप महत्त्वाचं आहे. जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्कीच फॉलो करा. थँक्स फॉर द वॉचिंग.